चारही बाजूंनी घनदाट जंगल, जांभ्या दगडामधील सुस्थितीतील गडाची तटबंदी, विस्तीर्ण पठार, दुधी रंगाचे पाणी असलेला दूधसागर तलाव, प्राचीन शिवलिंगे, जागृत भैरवनाथाचे प्रसिद्ध मंदिर व छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर असलेला वैशिष्ट्यपूर्ण दुर्ग म्हणजेच किल्ले भुदरगड। नमस्कार, मी संदीप पाटील, माझ्या ट्रॅव्हल विथ संदीप या चॅनलवर स्वागत करतो। आज आपण भेट देणार आहोत भुदरगड किल्ल्याला। हा किल्ला कोल्हापूरपासून 65 किलोमीटर व गारगोटीपासून 12 किलोमीटर दक्षिणेला सह्याद्रीच्या कुशीत वसला आहे। गारगोटी गडिंग्लज मार्गावरून गारगोटी, पाल व पिंपळगाव येथून रस्ते मार्गाने या किल्ल्यावर पोहोचता येते। किल्ल्याच्या चारही बाजूला हिरवीगार चादर पांघरल्यासारखे घनदाट जंगल आहे। गडावरून दूधगंगा व वेदगंगा नदीची खोरी, राधानगरीचे दाट अरण्य व आंबोली घाटाचा परिसर दृष्टीस पडतो। किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच आहे हनुमान मंदिर। गडावर प्रवेश करताच मन वेधून घेते ती गडाची तटबंदी। जांभ्या दगडापासून बनलेली तटबंदी सध्या सुस्थितीत आहे व ती संपूर्ण गडाभोवती अखंड पसरली आहे। या तटबंदीवरून आपण संपूर्ण गडाला एक फेरफटका मारू शकतो। कोल्हापूर जिल्ह्यातील इतर किल्ल्याप्रमाणेच भुदरगड किल्ला हा शिलाहार राजा भोज दुसरा यांनी बांधला होता। त्यानंतर आदिलशाही बरीच वर्षे काढल्यानंतर 1667 मध्ये तो स्वराज्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची नीट दुरुस्ती केली, त्यावर एक प्रबळ लष्करी ठाणी बनवले। नंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला। 5 वर्षांनी मराठ्यांनी भुदरगडवर पुन्हा हल्ला केला व किल्ल्याला जिंकून घेतले। ऑक्टोबर 1944 मध्ये इंग्रजांनी भुदरगडवर पूर्ण ताबा प्रस्थापित केला व तटबंदीची बरीच पाडापाड केली। गडावर भैरवनाथाचे वेगळ्या धाटणीचे पुरातन हेमाडपंथी मंदिर दिसते। भैरवनाथाच्या जागृत देवस्थानामुळे या गडावर दुर्गप्रेमींपेक्षा भाविकांची संख्या जास्त दिसते। मंदिरासमोर दीपमाळा आहेत। समोरील बुरुजावर एक प्राचीन तोफी दिसते। किल्ल्यावर एक भैरवनाथाचं प्राचीन मंदिर आहे, ते जागरूक मंदिर आहे। या मंदिराच्या बाजूला पाहता की ही एक दीपमाळ आहे। दीपमाळ्याच्या बरोबर बाजूला एक प्राचीन तोफ।
किल्ल्यावर विस्तीर्ण पठार आहे. ते पाहण्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 तास लागतात. त्या किल्ल्यावर जुन्या पडझड झालेल्या इमारती दिसतात. किल्ल्याच्या एका उंच बुरुजावरून चारही बाजूंची तटबंदी पूर्णपणे दिसून येते. पठाराच्या मध्यभागी बुदरगडचे वैभव असलेला बांधीव दूधसागर तलाव आहे. याला दुधी तलाव असेही म्हणतात. यातील पाणी मातीच्या गुणधर्मामुळे दुधट रंगाचे दिसते. तलावाच्या कडेने अनेक प्राचीन मंदिरे दिसतात. त्यामध्ये महादेव मंदिर, अंबामाता मंदिर ही प्रमुख मंदिरे आहेत. सध्या मंदिरांची बरीच पडझड झालेली दिसते. पण त्यामध्येच मन वेधून घेते ती तलावामधील शिवलिंग व नंदीची मूर्ती. गडावर एक छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. येथे पुरातन शिवमंदिराच्या सभामंडपात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा आहे. मित्रांनो, आपण जे पाहताय हा शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. लॉकडाऊनमुळे ते थोडंसं बंद असल्यामुळे आज जाता येत नाही, पण बाहेरून मी जेवढं कव्हरेज करता येईल तेवढं घेतलेलं आहे. आणि किल्ले बुदरगडचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला जरूर कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ट्रॅव्हल विथ संदीप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.